यांनी व्यासपीठासमोर यावं आणि टीम SK सिटी मुंब्रा या दोन्ही संघांना विनंती आपण कृपया व्यासपीठासमोर यावं। आपण थोड्या वेळातच दिलीप दादा स्मृती चषक 2025चा पारितोषिक वितरण सोहळा आपण इथे साकार करत आहोत। दोन्ही संघांनी विनंती कृपया आपण समोर यावं। जबरदस्त सामने झाले। दिलीप दादा स्मृती चषकाच्या 2025च्या आठवणी फार जबरदस्त आहेत। यावेळी मी विनंती करेन प्रथम दोन्ही संघांसाठी टाळलेल्या पाहिजेत। या दोन्ही संघांनी अप्रतिम खेळ केला इथे। SK सिटी मुंब्रा आणि मेघालय वाघबिल या दोन्ही संघांनी जबरदस्त खेळ करून अंतिम फेरी सुद्धा रंगवली। भले त्या 3 षटकांचे सामने झाले पण अप्रतिम खेळ या दोन्ही संघांनी केला आणि अंतिम फेरीत पोहोचले। आज आपल्या पारितोषिक वितरण समारंभाला उपस्थित सन्माननीय आपल्या ठाणे शहराचे सर्वांचे चाहते कोच आणि त्यांना द्रोणाचार्य म्हणून आम्ही समजतो ते सन्माननीय शशी नाईक सर, त्याच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत। आयुष्याची 50 वर्ष या क्रिकेटला देणारे द ग्रेट पर्सनॅलिटी शशी नाईक सर यांचं हा इथे आयोजक राहुल सोलकर यांच्या हस्ते आपण स्वागत करत आहोत। अनेक क्रिकेटपटू घडवले ज्यांनी 50 वर्ष लाईफची खून देते क्रिकेटला आणि त्यांनी आपल्या आयुष्याची 50 वर्ष दिली असे सन्माननीय शशी नाईक सर, त्याचबरोबर सन्माननीय रमाकांत नाईक सर यांची उपस्थिती आम्हाला आज प्रार्थनीय आहे। मी विनंती करीन आयोजक माननीय राहुल सोलकर यांना की त्यांनी आपल्या शुभ हस्ते मान्यवरांचं हार्दिक स्वागत करावं। त्याचबरोबर सन्माननीय जयवंत काशी साहेब यांची उपस्थिती आम्हाला लाभली आहे। मी विनंती करीन मान्यवरांचं स्वागत राहुलजी सोलकर यांच्या हस्ते होताना आपण पाहत आहोत। माननीय राजेश जाधव साहेब यांची उपस्थिती आम्हाला लाभली आहे। मान्यवरांचं स्वागत आयोजक राहुल सोलकर यांच्या वतीने करण्यात येत आहे। प्रथम आपण पुरस्कार वितरण सोहळ्याकडे वळताना एक आयोजक राहुल सोलकर आणि त्यांच्या टीमसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत। फार जोरदार प्रयत्न होता आणि वारंवार क्रिकेटला वाहून घेतलेलं व्यक्तिमत्व राहुल सोलकर आणि त्यांची पूर्ण टीम या यशाच्या मागे कारणीभूत आहे। प्रथम आपण आपले दोन्ही पंच जे आहेत, तिन्ही पंच राजेश सावंत सर यांना मी व्यासपीठावर, रुपेश सावंत सर यांना मी आदराने व्यासपीठावर आमंत्रित करेन। रुपेश सावंत सर, तिन्ही पंच रुपेश सावंत सर, धनंजय कोळी सर, श्री बंटी कांबळी सर या तिघांना विनंती आपण व्यासपीठावर यावं आणि हा पुरस्कार आपला सन्मान स्वीकारावा। टाळ्या झाला पाहिजे अंपायरसाठी। क्लीन अंपायरिंग, कुठल्या प्रकारे वादविवाद नाही। रुपेश सावंत सर यांचं स्वागत, त्याचबरोबर बंटी कांबळी सर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। आपण त्यांना परिचित आहात सर्व। आणि आमचे बाळा सर, एक अजून एक दिग्गज मंच बाळा कोळी सर यांचं, धनंजय कोळी ज्यांना आपण मुख्य नावाने ओळखतो त्यांचं मनपूर्वक अभिनंदन। आणि मी स्वतः समालोचक बंटी देसाई, जर टाळ्या मारलं तर बरं होईल। टाळ्या मारा रे बाबांनो। स्कोरर प्रज्वल शेख यांच्या टाळ्या झाल्या पाहिजेत। श्रेट
सेठ, बापरे, प्रज्वल सेठ. अस्मितासाठी पण टाळायला पाहिजेत, जी आमची गोलंदाजिका होती. आज ISP ला ती स्कोरिंग करते श्रेणीमध्ये. तिचे हे सर्व टीम वर्क. आपण यानंतर आता वळूया खऱ्या बक्षीस समारंभाकडे. आणि खरं म्हटलं तर ट्रिपल लाईव्ह जे आमची चॅनल होतं, क्रिकेटची वाहिनी, ज्यांनी हे संपूर्ण लाईव्ह टेलिकास्ट केलं, त्या ट्रिपल लाईव्हच्या पूर्ण टीमचं आम्ही इथे कौतुक करतो आणि त्याचा स्वीकार त्यांनी करावा या सन्मानाचा. साई हरिओम महिला मंडळासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. क्रिकेटच्या मागे खरं वेगळी लोक दिसतात, पण जेव्हा स्त्री शक्ती वेळ येते तेव्हा तिथे नीटनेटकेपणा आणि फार आत्मविश्वास येतो. जोरदार टाळ्या यांच्यासाठी. सर्वांनी पुढे यावं प्लीज. खाण्याची व्यवस्था असेल, पिण्याच्या पाण्याची असेल, खेळाडूंना काही लागलं तर ते मायेने विचारणं असेल, यासाठी या स्पर्धेच्या मागे उभे असलेल्या सर्व आमच्या माता भगिनींचं, महिलांचं जोरदार टाळी स्वागत झालं पाहिजे. आणि वळूया आता अंतिम बक्षीस संपल्याकडे जे आपण वाढा बघताय. फायनल मॅन ऑफ द मॅच. फार चांगली रंगली मॅच, पण यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार फॉर द फायनल मॅन ऑफ द मॅच गोज टू धडपडत पायात लंगडत खेळला तो वन अँड ओनली इश्तियाक इज इलेक्टेड मॅन ऑफ द मॅच ऑफ द फायनल मॅच. जखमी शेर हमेशा खतरनाक होता है, दाखवून दिलं इश्तियाकने. टाळ्या झाल्या पाहिजेत. वेल डन इश्तियाक. फायनल ऑफ द मॅच DS स्पोर्ट्सचं टी शर्ट, जिजा स्पोर्ट्स यांच्याकडनं आकर्षक बॅट कव्हर आणि हा मानाचा किताब. वेल डन इश्तियाक. आणि आता वळू ज्याची उत्कंठ आपल्याला लागली आहे, कॅटेगरी ऑफ बेस्ट बॉलिंग, उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेमधला, ज्यांनी या स्पर्धेमध्ये अंतिम क्षणी 4 विकेट घेऊन आपल्याला जिंकून दिलं, तो होता ज्युनियर सैफ इज इलेक्टेड बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट. सीनियर पेक्षा छोटा कमी पण कामगिरीची हमी. ज्युनियर सैफ, मॅन फ्रॉम SK सिटी मुंब्रा, द बॉलर फ्रॉम SK सिटी मुंब्रा. त्याला हे आकर्षक शूज आणि सन्मानाचं चिन्ह, बेस्ट बॉलर किताब. वेल डन ज्युनियर सैफ. आता तू ज्युनियर नाही राहिला, आता तू सिनियर झालास. कॅटेगरी ऑफ द बेस्ट बॅटमॅन, बेस्ट बॅटर, याची निवड करताना ज्यांनी धावांचा रतीप टाकला या स्पर्धेमध्ये, तो आहे वन्स अगेन इश्तियाक फ्रॉम SK सिटी मुंब्रा. इश्तियाक, वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन्स. बेस्ट बॅट्समॅन कॅटेगरीमध्ये आपली निवड झाली आहे. आपल्याला मानाचा हा चषक आणि तुझ्या पुढच्या करिअरसाठी हे आकर्षक शूज आपल्याला मिळतात. अभिनंदन. आणि या स्पर्धेतला सर्वोत्तम खेळाडू, मॅन ऑफ द सिरीज, हे महत्वाचं होतं. कोण असेल जरा गेस करा. मॅन ऑफ द सिरीज दोन्ही टीम मधलाच खेळाडू आहे. जरा आवाज दीजिए. फार महत्वाची कामगिरी त्यांनी केली. संघ त्यांनी खरं बनवला म्हटलं तरी चालेल, मॅच बनवल्या. तो होता मेगा स्पोर्ट्स वाघबीळचा चेतन इज इलेक्टेड मॅन ऑफ द सिरीज. चेतन, अभिनंदन.
चेतन इज इलेक्टेड मॅन ऑफ द सिरीज ऑफ दिस मॅच. त्याला आकर्षक बॅट आणि सन्मानाचा, मानाचा, अभिमानाचा हा चषक मॅन ऑफ द सिरीज दिलीपदादा स्मृती चषकाचा सर्वोत्तम खेळाडू. आणि आता वळूया आपण द्वितीय पारितोषिकाकडे. द सेकंड प्राइज या वर्षीचा दिलीपदादा स्मृती चषकाचा उपविजेता मेगा स्पोर्ट्स वाघबीळ. अभिनंदन मेगा स्पोर्ट्स. आपण सर्वांनी व्यासपीठावर यावं, सर्व खेळाडू, मेगा स्पोर्ट्सचे सर्व खेळाडू आपण व्यासपीठावर यावं आणि आपला हा सन्मान आपण स्वीकारावा. बिझी टीम आहे, आजही सुद्धा कोणी कोणी खेळत असेल, त्यांचे काही खेळाडू इथे उरलेत, त्यांनी आज स्वीकार करावा. वाघबीळची टीम, वनवंदरची किंग मेगा स्पोर्ट्स वाघबीळ, रनर अप ऑफ दिलीपदादा स्मृती चषक 2025. आणि यावेळेचा दिलीपदादा स्मृती चषक 2025 चा विजेता चॅम्पियन SK सिटी मुंब्रा. दिलीपदादा स्मृती चषक आपल्याला इथे प्रदान करण्यात येतोय. अभिनंदन ऑल टीम सर्व संघ व्यासपीठावर यावं. अकबर एवढी राया आपला सतीशांना नोमान एवढी यावेळेचा दिलीपदादा स्मृती चषकाचा विनर वन अँड ओनली SK सिटी मुंब्रा. 3 cheers for SK सिटी. हिप 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 हिप. अभिनंदन. यावेळेचा चॅम्पियन SK सिटी मुंब्रा. वेल SK सिटी अभिनंदन. आणि साऊंड लाईटचे आमचे प्रशांत यांना मी व्यासपीठावर सन्मानाने बोलवून. प्रशांत सर आपण यावं. पडद्यामागचे खरे कलाकार प्रशांत डेकोरेटर्स. भाई आपल्याशिवाय हे गत्यंतर नाहीये. आपण बरेच काय डिस्काउंट दिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. जरा आयोजक राहुल सोलकर यांच्या हस्ते प्रशांत यांचं अभिनंदन आणि शुभसूचना त्यांनी दिल्या. आणि वेल डन SK वन्स अगेन. कॉंग्रॅच्युलेशन SK सिटी. धन्यवाद. पुन्हा भेटूया. ओ वेल प्लेड राया एंड ऑल टीम, अकबर एंड ऑल वन. वेल डन. यू जीतते रहो और आगे बढ़ते रहो. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा भेटूया आपण पुढच्या वर्षी याच ठिकाणी. तिथपर्यंत धन्यवाद.